वटपौर्णिमा या दिवशी महिला उपास करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व आपल्या वैवाहिक जीवनातील येणाऱ्या समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी पूजा करतात। वटपौर्णिमा हा सण विवाहित महिला साजरा करतात। या दिवशी वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करतात। वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश यांचा वास आहे। वटपौर्णिमा या दिवशी महिला छान जरीची साडी नेसून दागदागिने घालून नटून थटून वडाची पूजा करायला जातात। या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी? लाल, हिरवी, पिवळी, निळी, नारंगी, केशरी नेसावी, पण पांढरी किंवा काळी साडी नेसू नये। त्याला मॅचिंग बांगड्या आपण घालू शकता। वटपौर्णिमा या दिवशी सावित्रीने आपले पती सत्यवान यांचे प्राण यमराज यांच्याकडून परत आणले होते। काही जण संपूर्ण दिवस उपवास करतात किंवा काही जण पूजा होईपर्यंत उपवास करतात, मग गोडाचा स्वयंपाक करून नैवेद्य दाखवून उपवास सोडतात। वटपौर्णिमाचे व्रत व पूजा केल्यास आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। आपल्या सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा।